तर लेड आम्ल विद्युत घट आणि निकेल कॅडमियम विद्युत घट याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते आपण चर्चा करू। पहिला प्रश्न जो आहे की लेड आम्ल विद्युत घटात कोणते विद्युत अग्र वापरतात। आता विद्युत अग्र म्हणजे काय, जसं काल आपण एक विद्युत अग्र पाहिलं होतं, ग्राफाइटची कांडी, बरोबर आहे का। तर तशा पद्धतीचे लेड आम्ल विद्युत घटामध्ये जे इलेक्ट्रोड वापरतात, इलेक्ट्रोडला मराठीमध्ये आपण म्हणतो विद्युत अग्र, काय म्हणतो विद्युत अग्र। तर असे दोन विद्युत अग्र वापरतात। पहिला आहे पहा PbO2, त्याला म्हणायचं लीड ऑक्साईड, काय म्हणायचं लीड ऑक्साईड। आणि दुसरं जे इलेक्ट्रोड किंवा विद्युत अग्र वापरलं तर ते आहे Pb, अर्थातच फक्त लीड, काय म्हणायचं त्याला फक्त लीड। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लेड आम्ल विद्युत घटात विद्युत अपघटनी कोणती असते। आता पुस्तकामध्ये तुम्हाला आकृती दिली आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही अग्र जे आहेत ना, हे ज्या आम्लामध्ये बुडवलेलं आहे ते आम्ल अर्थातच ते आहे विद्युत अपघटनी आणि ते आहे सल्फ्युरिक आम्ल। कोणतं आहे सल्फ्युरिक आम्ल, कारण तुमच्या पुस्तक आकृतीमध्ये दिलंय H2SO4, H2SO4 म्हणजेच काय सल्फ्युरिक आम्ल। तर सल्फ्युरिक ऍसिड जे आहे तर हे असते त्यामधली विद्युत अपघटनी, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट सुद्धा म्हणतो। आणि त्याच्यामध्ये हे जे दोन विद्युत अग्र आहे PbO2 आणि Pb, हे दोन्ही विद्युत अग्र त्यामध्ये बुडवलेले असतात, इमर्स केलेले असतात। पुढचा प्रश्न आहे की लेड आम्ल विद्युत घटात कोणत्या अग्रावर कोणता प्रभार असतो। आता आपण आकृतीमध्ये जर पाहिलं तर पहिलं जे अग्र आहे ते आहे PbO2, तर तो आहे धन अग्र। कोणता आहे धन अग्र, म्हणजे त्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणू। आणि दुसरं जे विद्युत अग्र आहे तर ते आहे Pb, तर Pb म्हणजे लीडचं जे विद्युत अग्र आहे ते आहे ऋण अग्र। कोणता आहे ऋण अग्र, म्हणजे त्याला आपण निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणू, ठीक आहे। मग धन अग्र कोणता आहे, धन विद्युत अग्र आहे PbO2 आणि ऋण अग्र कोणता आहे फक्त Pb, ओके। आणि या दोघांना ज्या विद्युत अपघटनेमध्ये बुडवलं तर ती विद्युत अपघटनी कोणती होती H2SO4, ज्याला आपण सल्फ्युरिक आम्ल म्हणलो, काय म्हणलो सल्फ्युरिक आम्ल। पुढचा प्रश्न आहे की लेड आम्ल विद्युत घटात दोन विद्युत अग्रामधील विभवांतर अर्थातच पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, तर तो पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 2 व्होल्ट। किती आहे 2 व्होल्ट। लक्षात ठेवायचं की दोन अग्रामधील दोन विद्युत अग्र जे आहेत लेड आम्ल विद्युत घटात, तर त्यामधलं विभवांतर हे किती असतं 2 व्होल्ट एवढं असतं। त्यानंतर लेड आम्ल विद्युत घटाचा वापर लिहा। तर नाही, पहिला प्रश्न त्याच्या अगोदर की विद्युत प्रभार कसा तयार होतो ना, लेड आम्ल विद्युत घटात विद्युत प्रभार कसा तयार होतो या अगोदर उत्तर देतो मी तुम्हाला। आता दोन विद्युत अग्र आहेत, एक आहे PbO2 आणि दुसरा आहे Pb। आता काय होतं की जेव्हा आपण या दोघांना काय करतो, एखाद्या बल्बला जोडलं की बल्बला जोडल्याबरोबर त्या ठिकाणी काय होते रासायनिक अभिक्रिया होते। काय होते रासायनिक अभिक्रिया। आणि रासायनिक अभिक्रियेमुळे परिपथामध्ये काय व्हायला लागतो विद्युत प्रभार व्हायला लागतो। म्हणजे याचा अर्थ हे जे विद्युत प्रवाह तयार झाला कशामुळे तयार झाला, कशामुळे तयार झाला, कारण त्यामध्ये काय झाली रासायनिक अभिक्रिया झाली। कारण आपल्याकडे दोन अग्र आहेत विद्युत अग्र, बरोबर आहे का। आणि त्याच्यानंतर ते कशामध्ये बुडवले आहे सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवले, त्या सर्वांची काय होते रासायनिक अभिक्रिया। आणि म्हणून परिपथामध्ये जर आपण बल्ब जोडला तर तो बल्ब लागतो, बरोबर, म्हणजे विद्युत प्रवाह व्हायला लागला। त्यानंतर लेड आम्ल विद्युत घटाचा वापर लिहा। आपल्याला कार माहितीये, कार ट्रक याच्यामध्ये ज्या बॅटरी असतात त्या बॅटरी कशाच्या असतात लेड आम्ल विद्युत घटाच्या असतात। त्यानंतर कम्प्युटर मध्ये सुद्धा पहा USB असतो, जसं की हा पार्ट जर पाहिला आपण, हा काय आहे USB, ओके। तर या USB मध्ये सुद्धा कशाचा वापर केलेला असतो, याच्यामध्ये पण एक बॅटरी आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की लाईट गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपण या UPS वर आपली टीव्ही चालवतो, बरोबर आहे का। याच्यामध्ये एक बॅटरी जी आहे ती बॅटरी सुद्धा कशाची आहे लेड आम्ल विद्युत घटाची आहे। त्यानंतर आहे निकेल कॅडमियम विद्युत घटाचा वापर लिहा। आता एक लक्षात घ्या, लेड आम्ल विद्युत घट आहे त्याला कसंही वापरलं जमतं का नाही, तर त्याला आपण इकडं तिकडं वगैरे नेऊ शकत नाही। तर
ज्या विद्युत घटाला आपण इकडे तिकडे सहज नेऊ शकतो, बरोबर आहे का? आपल्याला हवं त्या ठिकाणी जर आपल्याला न्यायचं असेल तर अशी काही साधनं असतात. मग त्या साधनांमध्ये कशाचा वापर केला असतो? निकेल कॅडमियम विद्युत घटाचा वापर केला असतो. मुव्हेबल आहे ना, ज्याला आपण इकडून तिकडे नेऊ शकतो अशा साहित्यामध्ये निकेल कॅडमियमचा वापर केला असतो विद्युत घटाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की निकेल कॅडमियम विद्युत घट हे किती विभवांतर देतात? आता आपण लेड आम्ल मध्ये पाहिलं होता, लेड आम्लानं किती विभवांतर दिलं होतं? 2 व्होल्ट. किती दिला होता? 2 व्होल्ट. पण जो निकेल कॅडमियम विद्युत घट आहे हा 1.2 व्होल्ट, किती? 1.2 व्होल्ट एवढा विभवांतर देतो, है ना. तितकं पोटेन्शियल डिफरन्स देण्याची क्षमता ही निकेल कॅडमियम सेलची असते. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न की पुन्हा प्रभावित करता येणाऱ्या 2 विद्युत घटांची नावे लिहा. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की काल आपण कोरडा विद्युत घट पाहिला होता, त्याला एकदा वापरलं तर काय करून द्यावं लागतं? फेकून द्यावं लागतं. त्याला पुन्हा चार्ज करता येतं का? नाही. तसे सेल आहे बरं मार्केटमध्ये तसे असे पण सेल आहे की ज्याला आपण पुन्हा एकदा रिचार्ज करून वापरू शकतो. पण काल मी जो दाखवला होता तर तो पुन्हा प्रभावित करता येतो का? नाही. तर पुन्हा प्रभावित करता येणारे बरेचसे सेल्स आहेत, पण आतापर्यंत आपण जे शिकलो त्यामधली 2 नावं ही महत्वाची आहेत. एक आहे लेड आम्ल विद्युत घट आणि दुसरा आहे निकेल कॅडमियम विद्युत घट. तर या दोन्ही विद्युत घटांचं वैशिष्ट्य आहे की यांना आपण पुन्हा पुन्हा काय करू शकतो? प्रभावित करून याचा वापर करू शकतो. जसं की आपल्या शाळेमध्ये इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टरचं काम काय आहे? बॅटरीला चार्जिंग करणे. म्हणजेच पुन्हा आपण प्रभावित करून त्याचा वापर करायलो. हे युपीएस आहे, या युपीएस मध्ये जी बॅटरी आहे, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आली की पुन्हा एकदा काय होतं? याच्यातली बॅटरी काय होते? चार्जिंग होते. चार्जिंग होणे म्हणजेच काय? प्रभावित होणे. म्हणजे प्रभावित होणाऱ्या 2 विद्युत घट लक्षात आहे. मग कशा आहेत? तशा पद्धतीची माहिती